हाय हॅलो फ्रेंड्स, आज ना आपण अगदी मस्त अशा गुबगुबीत पुरणपोळ्या बघणार आहोत। अगदी तुम्ही जर पहिल्यांदाच जरी बनवत असाल ना तर अजिबात पुरणपोळी फसणार नाही। या पद्धतीने अगदी सविस्तर डिटेल्सही सांगितलेली आहे। मस्त अशा गुबगुबीत टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आहेत आणि आतमध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे। अगदी दुप्पट तिप्पट आकाराने जरी भरलं ना सारण तरीसुद्धा अजिबात पुरणपोळी फाटणार नाही। या पद्धतीने सांगितलेलं आहे। अगदी कडेपर्यंत कशा पद्धतीने भरायचे याच्याही काही टिप्स सांगितलेल्या आहेत। तर भरपूर टिप्ससहित व्हिडिओ आहे, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। इथे मी हरभऱ्याची डाळ घेतले अर्धा किलो। अशा पद्धतीची ही गावरान डाळ घेतलेली आहे। जास्त पॉलिश नाही, अनपॉलिश आहे अशा पद्धतीची ही डाळ आहे। तर ही डाळ एकदा वेचून घ्यायची जेणेकरून आतमध्ये काही खडे कचरा असेल तर तो काढला जाईल। आणि वेचून झाल्यानंतर छान व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। अशी छान ही डाळ मी धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ ना तुम्हाला कोणत्याही टोपामध्ये भांड्यामध्ये शिजत ठेवायची असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, तर कुकरमध्ये ही डाळ मी काढून घेते। कुकर छोटा आहे त्याच्यासाठी 2 शिट्ट्यामध्ये अगदी छान व्यवस्थित डाळ शिजली जाते। तर कुकरमध्ये डाळ टाकून घेतली। आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घ्यायची जेणेकरून पुरणपोळ्यांचा पुरणाला अगदी छान पिवळसर कलर येतो। चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। कोणताही गोड पदार्थ बनवला ना अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते डाळ छान स्मूथ मऊ लुसलुशीत अशी शिजावी याच्यासाठी ना मी 1-2 पळी म्हणजे 2 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं आहे। हळद मीठ आणि तेल व्यवस्थित प्रत्येक डाळीला लागावं याच्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं। पळीने छान असं परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये साधारणतः 1 लिटर एवढं मी पाणी टाकून घेतलं आहे। आता तुम्हाला जर कटाची आमटी जास्त बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। तर 1 लिटरच्या आसपास मी इथं पाणी टाकून घेतलं आहे आणि यांच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर अगदीच मोठा गॅसवरती नाही तर मध्यम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोवर ना आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठसुद्धा अगदी सैलसर होऊन जातं। तर इथं मी अर्धा किलो प्रमाणातच पीठ घेतलेलं आहे। जितकी डाळ घेतली अर्धा किलो तेवढीच पीठसुद्धा घ्यायचं आहे। तर पीठ इथं मी पोळी पीठ घेतलेले आहे। तर बेळगाव साईडला ना पोळी पीठ म्हणून पोळ्यांसाठी मिळतं। याच्यामध्ये 50% मैदा आणि 50% गव्हाचं पीठ अशा पद्धतीनं मिक्स असतं। तर कोणत्याही तुम्ही ग्रोसरीमध्ये जाल ना पोळी पीठ म्हटलं तर अशा पद्धतीचं देतात। तर तुम्हाला पोळी पीठ जर मिळालं नसेल तर निम्म गव्हाचं पीठ आणि निम्म मैदा या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घेतलात तरीसुद्धा चालतं। पिवळ्या पोळ्या व्हाव्यात याच्यासाठी 1 छोट्या चमचाभर मी हळद टाकून घेतले आणि अगदीच चिमूटभर एवढं मीठ टाकून घेतलं आहे। तर हे व्यवस्थित असं हातानेच चुरडून मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून छान असं सर्वीकडे हळद लागली जाईल। तर पाणी थंडच म्हणजे नॉर्मल जे पाणी असतं ना त्या नॉर्मल पाण्याने मी पीठ मळून घेणार आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं करत ना इथं पीठ मळून घ्यायचं। एकदमच जर पाणी टाकलात तर एकदमच पीठ सैलसर होऊन जातं। याच्यासाठी थोडं थोडं पाणी वापरत व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं। तुम्ही ना हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात ना हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मलासुद्धा समजेल तुमच्यासारख्या गोडगोडताई कोणत्या शहरातून किंवा कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ बघत आहेत किंवा कोणत्या गावातून सुद्धा। अगदी मस्त असं छान मळून झालेलं आहे। आता तेल घ्यायचं जे आपण रोजच्या फोडणीसाठी वापरतो नॉर्मली ते तेल घेतले। 2-2 चमचे टाकत या पद्धतीने हे मळून घेते। छान असं 2-2 चमचे तेल टाकत व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे पोळ्यासुद्धा अगदी छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत होतात। अशा पद्धतीने तेल खोचून घ्यायचं। जे आपले तळहात असतो त्या तळहाताने किंवा बोटाने अशा पद्धतीने छान असं हे प्रेस करून मळून घ्यायचं। अगदी पीठ छान मळलेलं असेल ना तर पोळ्यासुद्धा अगदी छान होतात, मऊ लुसलुशीत होतात। तर पीठ व्यवस्थित असं चिकट होईपर्यंत व्यवस्थित असं मळून घ्यायचं।
तर इथे बघाल तर अगदीच मी एक 5 ते 6 चमचे तेल वापरलेलं आहे आणि या पद्धतीने अगदी लोण्यासारखा मऊ गोळा बनवून घेतला आहे. आता सुरुवातीला अगदी थोडंसं चिकट आहे, पण 1 तासभर मी याचं, तासभर नाही पण अर्धा तास जोपर्यंत आपण पुरण बनवतोय तोपर्यंत मी याला असंच ठेवून देणार आहे. वरतून थोडंसं तेल लावते आणि झाकण लावून हवा बंद डब्यात ठेवून देते. प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण मी त्या डब्यामध्ये व्यवस्थित असं हे ठेवून देते जोपर्यंत आपण पुरण बनवतोय तोपर्यंत. पीठ मळून झालं की लगेचच 2 शिट्ट्या झाल्यासुद्धा आहेत. तर इथे बघाल तर अगदी मस्त असं आपलं कुकरसुद्धा थंड झालेला आहे. कुकरची शिट्टी उचलून घ्यायची आणि चेक करायचं. अगदी मऊ लुसलुशीत अशी डाळ शिजलेली असते. तुमचं कुकर अगदी लहान मोठं असेल त्याच्यावरती अवलंबून आहे की कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या की 3 शिट्ट्या. मी या कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या काढल्यात. व्यवस्थित अशी डाळ ही मऊ लुसलुशीत अशी शिजून आलेली आहे. तर तुम्हाला जर याच्यामध्ये कट जास्त बनवायची कटाची आमटी तर याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून गरम असतेवेळेस निथळून घ्यायचं, म्हणजे कटाची आमटी जास्त होते. तर एक पातेलं घेतलं, त्याच्यावरती चाळण ठेवली. आपण जी पुरण बनवतो ना ती चाळण ठेवली आणि हे शिजलेली डाळ आपल्याला निथळून घ्यायची आहे याच्यासाठी. तर संपूर्ण डाळ ना मी या चाळणीमध्ये काढून निथळून घेते. आणि जे खाली जी राहिलेलं आहे अळवणी ती आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी उपयोगी पडते. तर ही साईडला ठेवून देऊयात. पोळ्या झाल्यानंतर लगेचच आपल्याला कटाची आमटी बनवता येईल. कटाची आमटीसुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते. तर कटाची आमटी बनवण्यासाठी अळवणी साईडला ठेवून द्यायची. आता मोठी पसरट कढई घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला हे पुरण शिजवता येईल. तुम्ही कोणत्याही कुकरमध्ये किंवा पसरट कढईमध्ये हे पुरण शिजवू शकता. संपूर्ण शिजलेली डाळ टाकून घ्यायची. आता अर्धा किलो डाळ घेतली ना आपण, तर इथे मी अर्धा किलोला अगदी थोडंसं 50 ते 100 ग्रॅम इतकं मी तर गूळ घेणार आहे. तुम्हाला जेवढ्याच तेवढं प्रमाण घ्यायचं असेल तरीसुद्धा घेऊ शकता. पण घरामध्ये सर्वांना थोडंसं गोड प्रमाणात आवडतं, तर मी अर्धा किलोला अगदीच 50 ते 100 ग्रॅम एवढं एक्स्ट्राचं गूळ घेतलेलं आहे. तर अर्धा किलोला अर्धाच किलो वापरलात तरीसुद्धा चालेल, किंवा मग निम्म गूळ आणि निम्मी साखर वापरलीत ना तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. अजिबात पोळ्या फाटत नाही, त्यानेसुद्धा अगदी व्यवस्थित अशा होऊन येतात. तर हे छान गॅसवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता पुरण थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी, कारण आपल्याला गुळाचं पाणी सुटतं आणि नंतर ते आटत येतं, त्याच्यासाठी थोडासा टाईम लागतो शिजायला. जसं जसं गॅसची गरम हवा लागेल तसं तसं ना गूळ वितळतं आणि छान असं पातळ होऊन येतं. पण अजिबात घाबरायचं नाही. पातळ जरी झालं ना तरी त्या अगोदर नंतर घट्टसुद्धा व्यवस्थित होतं. जे नवशिके असतील ना, नवीन शिकत असतील, ते एकदमच घाबरून जातात की एकदम पातळ झालं आता काय करायचं, पण काहीच हरकत नाही असं होतं. पण नंतर लगेचच ते घट्टसुद्धा होऊन येतं. ते साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकता अर्ध्या प्रमाणात आपलं हे गूळ शिजत आलेलं आहे, पुरण शिजत आलेलं आहे. तर छान हलवत राहायचं, म्हणजे तळाला लागणार नाही, चिटकणार नाही. तर व्यवस्थित असं पुरण शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये कोणतंही उलटणं किंवा पळी ज्याने तुम्ही परतत असाल त्याच्यावरती उभा ठेवून बघायचं. असं जर व्यवस्थित असं उभा राहिलं तर व्यवस्थित आपला हा पुरण शिजलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून घेतल्यानंतर इथे मी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर टाकून घेतले. एकदमच मी सुंठ पावडर, वेलची आणि जायफळ मिक्सरला फिरवून ठेवत असते, तर या पद्धतीने वाटून टाकायची. अगोदरच वाटलेली नसेल तर 3-4 विलायची, अगदीच थोडंसं जायफळ आणि अगदीच थोडीशी सुंठ मिक्सरला थोडीशी साखरेमध्ये टाकून फिरवून घ्यायची आणि चाळून याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर पुरण बनवायचं आहे तर गरम गरमच बनवायचं आहे. त्याच्यासाठी खालती एक मोठं कटोरी किंवा भांडं ठेवून घ्यायचं आणि वरती पुरण वाटायची चाळण, आणि त्याच्यावरती ना थोडं थोडं आपण शिजवलेलं पुरण घ्यायचं, ही डाळ, आणि ह्या पेल्याने किंवा एखाद्या वाटीने अशा पद्धतीने सरकटून पुरण बनवून घ्यायचं. गरम गरम असते वेळेत जर पुरण बनवलं ना अगदी सरसर होतं, जास्त टाईमसुद्धा लागणार नाही, अगदी 5 मिनटात हे पुरण तयार होतं. तुमच्याकडे जर पुरण वाटायचं मशीन असेल त्यानेसुद्धा वाटलं ना तरीसुद्धा चालून जातं. तर अगदी छान मऊसूत असं हे पुरण तयार होतं आणि जास्त टाईम लागत नाही, फक्त 5 मिनटात
अशा पद्धतीने गरम गरम वाटलं जातं. बघू शकता मस्त असं मऊ लुसलुशीत असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. मी काय करते, पहिल्यांदाच अशा पद्धतीचे गोळे बनवून घेते. जितके मला बनवायचे असतील पुरणपोळ्या तेवढे मी गोळे बनवून घेते, जेणेकरून मला नंतरला हाताला चिटकणार नाही, हाताला पुरण लागणार नाही. याच्यासाठी या पद्धतीने पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला इझी पडतं, सोपं पडतं पुरणपोळ्या बनवण्यासाठी. तर पुरण तयार होईपर्यंत पीठसुद्धा अगदी मस्त असं भिजलेलं आहे. बघू शकता छान असं चिकट आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पीठ मळतो आणि ठेवतो ना व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित मऊ होण्यासाठी, तर अगदी मस्त अशा पुरणपोळ्या होतात, अजिबात फाटत नाहीत. तर इथे मी पिठी घेतलेली आहे तांदळाची. तुम्ही गव्हाच्या पिठीने सुद्धा ह्या पोळ्या लाटू शकता. तर मी शक्यतो तांदळाच्या पिठीनेच पोळ्या लाटत असते. तर इथे बघाल तर अगदी दुप्पट प्रमाणात पुरण घेतलेलं आहे आणि अगदी छोटा लिंबाच्या साईजपेक्षा लहान असं हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा. आणि पीठ खूप पातळ आहे, मऊ लुसलुशीत आहे. याच्यासाठी मी थोडीशा हातामध्ये पिठी टाकून घेते आणि अशा पद्धतीने हे आपला उंडा बनवून घ्यायचा. तर ही पारी आपल्याला छान अशी जशी आपण मोदकाला बनवतो ना त्या पद्धतीनेच पसरवून घ्यायची. तळ हातामध्ये थोडंसं पिठी टाकून घेते, जेणेकरून चिटकत नाही. तुम्हाला जर हाताला जर पुरण चिटकत असेल ना, गरम गरम आहे त्याच्यामुळे, तर अशा पद्धतीने पिठामध्ये घोळवून भरलत ना तरीसुद्धा हाताला चिटकत नाही आणि पुरणालासुद्धा व्यवस्थित बाइंडिंग येते. आणि अंगठ्याने थोडं थोडं वरती करत अशा पद्धतीने हा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. अजिबात फाटत नाही, व्यवस्थित असा छान येतो. तर पुरणपोळीला आपण पीठ आपण पोळीपीठ वापरलेलं आहे. तुम्ही जर याच्यामध्ये 50% मैद्याचं आणि 50% गव्हाचं वापरलात ना तरीसुद्धा अशाच पद्धतीने होईल. अगदी दुप्पट ते तिप्पट पुरण भरलत ना तरीसुद्धा अजिबात पोळी फाटत नाही, अगदी छान होते. तर या पद्धतीने हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आतमध्ये पुरण हे छान असं प्रेस करून भरून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असा हा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने वरतून छोटंसं हे चिकटून घ्यायचं व्यवस्थित असं, जसं आपण सेम मोदक बनवतो ना त्या पद्धतीने हा उंडा तयार करून घ्यायचा. आणि वरती जे छोटंसं आलेलं असतं ते त्यालाच पलटी मारून चिकटून घ्यायचं. आणि हाताने मी अशा पद्धतीने प्रेस करतो ना, इथं दिसतच असेल, जेणेकरून आतपर्यंत कडेपर्यंत हे पुरण पसरलं जातं. तर लगेचच पोळी बनवायला घेऊयात. पोळी बनवतेवेळी ना अगोदरच मी न्यूजपेपर अंतरला आहे, जेणेकरून इकडे तिकडं पीठ पसरू नये. आता पळपाटवरती थोडंसं पीठ टाकलं आणि हातानेच थोपून घेतलं, जेणेकरून पिठामध्ये पुरण अगदी कडेपर्यंत भरलं जाईल. आणि अशा पद्धतीने सरसर पोळ्या लाटल्या जातात. अजिबात याला जास्त पीठ लावायची सुद्धा गरज नाही. दोन्ही साईडने छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. शक्यतो इथे तांदळाच्या पिठापासून पीठ वापरून जर पोळ्या लाटल्या ना अगदी सरसर होतं, कारण तांदळाचं पीठ थोडंसं रवाळ टाईप असतं आणि गव्हाचं पीठ एकदमच फाईन स्मूथ असतं. त्याच्यापेक्षा मला तांदळाच्या पिठापासून व्यवस्थित अशा पोळ्या लाटायला छान मदत होते. तर अगोदरच तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. तर पोळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. पोळी टाकली की अगदी छोटे छोटे फुगे आले ना तेव्हा नंतर परतायची. आता परततेवेळी आपण काय चूक करतो, याला लगेचच आपण परतणं किंवा उलटणं लावून पोळी ही फाडून काढतो. तर असं अजिबात करायचं नाही. अशा पद्धतीने छोटे छोटे जर बॉल्स आले की लगेचच उलटण्याने छोटंसं उचलून घ्यायचं स्पॅच्युल्याने. या पद्धतीने हाताने पोळी परतायची. हाताने जर पोळी परतली अजिबात फाटत नाही आणि ही छान अशी टम्म फुगली जाते. सुरुवातीला दोन्ही साईडने परततेवेळी हाताने पोळी परतून घ्यायची. नंतर तुम्ही परतणं उलटणं स्पॅच्युला वापरलात तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला हातानेच पोळी ही परतवून घ्यायची, जेणेकरून अजिबात फाटत नाही. वरतून छान असं साजूक तूप लावून घेते आणि ही पोळी भाजून घेते. तुपाने भाजू शकता किंवा मग तेल लावून भाजलं तरीसुद्धा हरकत नाही. व्यवस्थित अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात. अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्न जरी करत असाल, नवशिके असतील, बॅचलर असतील किंवा ज्यांना जमत नाही त्यांनासुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात व्यवस्थित अशा पोळ्या जमतात. या पद्धतीने जर बनवाल तर. पुन्हा एक गोळा बनवून दाखवत आहे.
लिंबापेक्षाही छोटासा असा हा पिठाचा गोळा घेतला आहे आणि पुरण बघाल तर अगदी दुप्पट तिप्पट आकारामध्ये घेतलेला आहे. छान अशी मोदकासारखी पारी करायची भरभर आणि नंतर त्याच्यामध्ये पुरणपोळीचा हा गोळा भरून घ्यायचा. अंगठ्याच्या मदतीने ना वरती ढकलून घ्यायचं हे पीठ, जेणेकरून छान असा उंडा भरला जातो. हाताला थोडंसं चिकटू नये याच्यासाठी तळ हातामध्ये थोडंसं मी वाळलेलं पीठ टाकत असते मध्ये मध्ये बघत असाल तर. आणि हे छोटासा जो शेंडी येते ना त्याला चिटकवून टाकायची आणि हाताने अशा पद्धतीने थापून घेतलं कडेपर्यंत छान असं हे पुरण भरलं जातं. पोळपाटवरती ठेवायचं, थोडंसं हातानेच प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित कडेपर्यंत पीठ पसरलं जातं पुरण आणि छान असं सरसर भाजले जातात, लाटल्या जातात. लाटण्यासाठी अजिबात टेन्शन नाही, अजिबात चिटकत नाही किंवा अजिबात फाटतसुद्धा नाही. बघू शकता अगदी भरभर लाटल्या जातात. अगदी अर्ध्या ते पाऊण तासात ना तुम्हाला व्यवस्थित अशा पुरणपोळ्या बनवून तयार होतात. अर्ध्या किलोच्या ते इतक्या प्रमाणात ना, अर्धा किलो प्रमाणात 28 पोळ्या तयार झाल्या होत्या. तर तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या बनवाल तेवढ्या पोळ्या तुम्हाला बनवता येईल. तर या साईजने मी बनवल्या होत्या. ह्या 28 पोळ्या तयार झाल्या होत्या. तव्यावरती टाकून घेतलं, अगदी छोटे छोटे बॉल्स आले, फुगे आले तर समजून जायचं व्यवस्थित आपली पोळी भाजलेली आहे. स्पॅच्युलाने थोडंसं उचलून घ्यायचं आणि हाताने पलटवून टाकायचं. या साईडने सुद्धा छान अशी भाजली ना, बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे. एकही पोळी याच्यामधली फाटली नाही किंवा करपली नाही. अगदी मस्त अशा खुबखुबीत खुसखुशीत पोळ्या झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ना गुढीपाडव्याला पोळ्या बनवाल तर अगदी मस्त अशा होतील. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पोळ्या बघाल अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी ना थोड्याशा फाडूनसुद्धा दाखवते की आतपर्यंत केवढ्या प्रमाणात आपलं हे पुरण झालेलं आहे. अगदी दुप्पट त्या तिप्पट आकारामध्ये आपण पुरण घेतलं होतं ना, भरपूर असं पूर्णांशा ह्या पोळ्या आहेत आणि अगदी कडकडीत गरम आहे पोळी. याच्यासाठी मला थोडेसे चटकेसुद्धा बसत आहेत. पुरण बघाल तर अगदी मस्त असं झालेलं आहे, भरलेलं आहे आणि एकदम कागदापेक्षा सुद्धा पातळ असं ही पापुद्री तयार झाली पुरणाची. वरची बघाल तर आता एकच पोळी नाही, तुम्हाला दोन्ही 2-3 पोळ्या दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित. अशा संपूर्ण पोळ्यांना याच पद्धतीने आपण भरलेल्या आहेत. अगदी कडेपर्यंत काठापर्यंत व्यवस्थित असं हे पुरण भरलेलं आहे. खूपच पुरण आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा बनवाल ना, खरंच सांगते व्यवस्थित अशा होतात आणि प्रत्येक टायमाला तुम्ही याच पद्धतीने बनवाल. पुरण बघाल अगदी मस्त, खूप जास्त प्रमाणात आपण पुरण वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशा पोळ्या झालेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.